गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण 10वीच्या सराव समज 4.3 मध्ये प्रश्न क्रमांक तिसरा बघणार आहे. आज आपण प्रश्न तिसरा आणि चौथा बघणार आहे, कारण पाचवा बऱ्याच वेळी सोडून पाठवलाय, काही जणांनी सोडून पाठवलं नाही. तर बघा प्रश्न काय आहे. जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्स मध्ये गुंतवणूक केली, तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा. समजा जोसेफ नावाची एक व्यक्ती आहे की जी कंपनी ए मध्ये गुंतवणूक करते, कंपनी बी मध्ये गुंतवणूक करते, कंपनी सी मध्ये गुंतवणूक करते. तर कंपनी ए, कंपनी बी, कंपनी बी आणि कंपनी सी, या तीन कंपन्या आहेत. त्या तीन कंपन्यांमध्ये आपल्याला गुंतवणूक काढायची आहे. तर दर्शनी किंमत कंपनी ए मध्ये दर्शनी किंमत 2 रुपये आहे. दर्शनी किंमत बरोबर 2 रुपये आणि अधिमूल्य आहे 18 रुपये. अधिमूल्य बरोबर 18 रुपये. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला कधी पण एकूण गुंतवणूक काढायची असेल तर त्याचं परताव्याचा दर जसा असतोय तसं एकूण सगळी किंमत माहित पाहिजे. म्हणजे आता दर्शनी किंमत म्हणजे काय हे तुम्हाला पहिला समजलं पाहिजे. दर्शनी किंमत म्हणजे त्या शेअर्स वरली छापलेली किंमत आहे 2 रुपये आणि त्याच्यावर तुम्हाला अधिमूल्य याचा अर्थ वाढवून द्यायला लागेल 18 रुपये. काय करावे, 18 रुपये वाढवून द्यायला लागले. म्हणजे दर्शनी किंमत 2 रुपये असताना तुम्हाला 18 रुपये जास्तीचे द्यायला लागले. मग 2 रुपये अधिक 18 रुपये होणार आहे. म्हणजे तो काय असणार आहे, बाजारभाव. म्हणून इथे लिहायचं आहे बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य. दर्शनी किंमत आहे 2 रुपये आणि अधिमूल्य आहे 18 रुपये. म्हणजे बाजारभाव किती झाला त्याचा, 20 रुपये. आता एक लक्षात ठेवा, दर्शनी किंमत म्हणजे छापलेली किंमत सांगितली मी, अधिमूल्य म्हणजे वाढवून द्यायला लागेल तुम्हाला. आणि बाजारभाव काढताना पण पहिल्या त्याची छापी किंमत एक प्रकारे 2 रुपये आणि वाढवून देणारी किंमत 18 रुपये. असं एकूण झाला बाजारभाव 20 रुपये. तो एका शेअर्सचा झाला. कशाचा झाला, एका शेअर्सचा झालेला आहे. तर त्यांची एकूण गुंतवणूक जर काढायची असेल तर आपल्याला शेअरची संख्या सुद्धा माहित पाहिजे. एकूण जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्स गुंतवणूक केली आहे. तर 200 शेअर्स आहेत त्याचे. कंपनी ए मध्ये किती आहे, शेअर्स 200 आहेत. एकूण गुंतवणूक बरोबर एकूण गुंतवणूक ही बाजारभाव किती रुपयावर आहे. समजा तुम्ही जोसेफ आहात, मी सांगितलं की हा मार्कर 2 रुपयाचा आहे, तर मला आता तू 18 रुपये जास्त द्यायचे. 18 रुपये काय करायचे, जास्त द्यायचे. मग 2 रुपये अधिक 18 रुपये किंमत किती झाली, 20 रुपये एका मार्करची. तुम्ही म्हटलं मला 200 मार्कर पाहिजे, तर 200 गुणिले काय करायला लागेल, 20 करावं लागेल. याचा अर्थ 200 काय आहेत, शेअर्स, आणि त्याला गुणिले काय करावे लागेल, बाजारभाव. माझा किती झालं, शेअर्स आहेत 200 आणि बाजारभाव आहे 20. 2 2 4 1 2 3 म्हणजे आता ते 0 व्हायचं ऍड होणार. ठीक आहे. म्हणजे एकूण गुंतवणूक किती झाली कंपनी ए मध्ये. कंपनी ए मध्ये गुंतवणूक झाली 4000. कंपनी ए मध्ये गुंतवणूक किती झाली, 4000. आता कंपनी बी, कंपनी बी
लक्षात ठेवा हे कसं सोडवलंय मी पेनाचं मार्करचं उदाहरण सांगितलं. एक शेअर 2 रुपये होता, आधी मूल्य त्याचं 18 रुपये झालं, एकूण किंमत झाली 20 रुपये. त्याच्यानंतर मग तुम्ही 200 शेअर्स खरेदी केला, म्हणजे तशा 200 शेअर्स खरेदी केलाय, 200 गुणिले 20 केले तर 4000 रुपयाचे एकूण शेअर्स खरेदी केलाय कंपनी ए मध्ये. कंपनी बी मध्ये बाजारभाव होता, कंपनी बी मध्ये बाजारभाव जो आहे तो बाजारभाव आहे 500 रुपये आणि शेअर्सची संख्या आहे 45. शेअर्स आहे 45. मग आता आपल्याला काय करायचं असते, बाजारभाव एकूण गुंतवणूक काढायला बाजारभाव गुणिले शेअर्स, म्हणजे इथं बाजारभाव काढावाच लागणार नाहीये, बाजारभाव काढावा लागणार नाहीये, म्हणून इथे एकूण गुंतवणूक बरोबर काय करावं लागणार आहे, 500 गुणिले 45. आता मी हे डायरेक्टली लिहिलेलं आहे इथं, सूत्र इथे एकदा लिहिले आपण शेअर्स गुणिले बाजारभाव. आता आपण डायरेक्ट 45 गुणिले 5, तर 45 गुणिले 5 केल्यानंतर 22500 किती येणार आहे, 22500 रुपये. आता हे लक्षात ठेवा की ही गुंतवणूक आहे कंपनी बी ची. आता कंपनी सी, म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी तुम्ही याला एक बॉक्स केलाय, कंपनी ए साठी बॉक्स केलाय, आणि आता कंपनी सी, कंपनी सी ची गुंतवणूक, तिथे सुद्धा बाजारभाव दिलाय बाजारभाव दिलाय 10540, 10540 आणि शेअर्स आहेत 1, शेअर्स 1. आता हा गुणाकार अवघड आहे, सेम बाजारभाव शेअर्स दिले असते तर काय करायचं, एकूण गुंतवणूक डायरेक्ट करायची, एकूण गुंतवणूक बरोबर काय करतोय आपण, 10540 गुणिले 1 बरोबर 10540 रुपये. ही झाली सी कंपनीची एकूण गुंतवणूक. आपल्याला काय विचारले, आपल्याला विचारले जोसेफ यांनी एकूण किती गुंतवणूक केली, तर इथे लिहायचं आहे जोसेफ यांनी केलेली एकूण गुंतवणूक. जोसेफ यांनी केलेली एकूण गुंतवणूक किती असणार आहे, कंपनी ए मध्ये, कंपनी ए अधिक कंपनी बी अधिक कंपनी सी. ठीक आहे, तुम्ही लिहिताना हे कंपनी फुल फॉर्म मध्ये लिहाय, तर जागा नाही म्हणून ऍडजस्ट करून लिहिली. कंपनी ए किती आहे 4000 अधिक कंपनी बी किती आहे 22500 आणि कंपनी सी किती आहे 10540, 10540. ठीक आहे, 22 आणि 4 26, 26 आणि 10 36, 36 आणि हे 37000, 37040. ठीक आहे, हे फक्त 40 ऍड होईल. म्हणजे आता जोसेफ यांनी केलेली गुंतवणूक एकूण गुंतवणूक किती आहे 37540. बघा मी परत एकदा एक्सप्लेन करतो तुम्हाला, जर कोण लेट न जॉइन झाला असेल तर त्यांना पण तो भाग समजेल. सगळ्यात पहिले आपल्याला सांगितलं जोसेफ यांनी 3 कंपनीमध्ये ए, बी आणि सी ह्या 3 कंपन्या आहेत, या 3 कंपनीचे शेअर्स खरेदी केले. ठीक आहे, त्यांनी या कंपनीमध्ये एकूण 200 शेअर्स खरेदी केले. इथे लिहून ठेवा शेअर्स 200. कंपनी ए मध्ये त्यांनी काय केले 200 शेअर्स खरेदी केले. दर्शनी किंमत त्यावेळेला त्याची 2 रुपये होती. दर्शनी किंमत म्हणजे काय, एका शेअरची किंमत 2 रुपये होती आणि बाजारभाव त्याचा जो आधी मूल्यामध्ये होता तो 18 रुपये होता. म्हणजे आपल्याला बाजारभाव काढायचा असेल तर दर्शनी किंमत, पहिला हे समजलं पाहिजे दर्शनी किंमत म्हणजे काय, त्याची जी फेस व्हॅल्यू असते दर्शनी किंमत, आधी मूल्य म्हणजे वाढवून दिलेली किंमत,
की 18 रुपये, म्हणजे 18 आणि 2 20 रुपये. म्हणजे आता बाजारामध्ये तुम्ही ते शेअर्स विकायला गेला तर तुम्हाला 20 रुपयाला विकत घ्यावे लागणार. मग एकूण गुंतवणूक तुम्ही शेअर्स किती खरेदी केले? 200 केले. मग 200 गुणिले 20 4000 रुपये. त्याच्यानंतर कंपनी बी चा डायरेक्ट दिले बाजारभाव, म्हणजे हे काढायला लागलं मी. इथं बाजारभाव दिलेला आहे 500 रुपये सगळ्या शेअर्ससाठी आणि शेअर्स आहेत 45. तर मग आपण एकूण गुंतवणूक 500 गुणिले 45 शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव. ठीक आहे, इथं उलट झाले. तर गुणाकार केल्यानंतर एकूण गुंतवणूक किती आली? 22500. सेम कंपनी सी मध्ये आपल्याला बाजारभाव दिला आहे 10540 आणि शेअर दिलेले आहे 1. एकूण गुंतवणूक किती झाली? 10540 गुणिले 1 केल्यानंतर 10540 असेल. मग जोसेफ यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढायची असेल तर कंपनी ए, कंपनी बी, कंपनी सी ची एकूण गुंतवणूक बेरीज करावी लागणार. मग 4000 अधिक 22500 अधिक 10540 सगळ्याची बेरीज केली, उत्तर किती आलं? 37040 रुपये. ठीक आहे, उत्तर क्रॉस चेक कर. चला मेथड लक्षात ठेवा. या पद्धतीने तुम्हाला हा तिसरा प्रश्न सोडवायचा होता. आज आपण पुढचा प्रश्न बघतोय, चौथा प्रश्न. तसे आहे तो प्रश्न इथं परत एकदा रीड करा. देशपांडे यांनी 20000 रुपये गुंतवून 20000 रुपये गुंतवून म्हणजे त्यांची गुंतवणूक किती आहे? प्रश्न चौथ्यामध्ये गुंतवणूक जी आहे ती 20000 रुपये आहे. एकूण गुंतवणूक किती आहे? 20000 रुपये आहे. गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे, दर्शनी किंमत जी आहे ती रुपये 5 आहे आणि त्यांनी 20 किमतीचे 20 रुपये अधिमूल्य देऊन शेअर्स खरेदी केलेले आहे. ठीक आहे, अधिमूल्य दिलेले आहे. अधिमूल्य बरोबर 20 रुपये. बघा अनेकदा सांगतो, श्रीमती देशपांडे यांनी 20000 रुपये एकूण गुंतवणूक करून 5 रुपये दर्शनी किंमत 5 रुपये असलेले किमतीचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन, 20 रुपये अधिमूल्य म्हणजे जास्तीची किंमत देऊन घेतले. तर त्यांनी किती शेअर्स खरेदी केले? 20 रुपये जास्त. एका पेनाची किंमत 5 रुपये होती, एकच पेन होता. त्यावेळेला आपण काय केलं? दुकानात गेलो आणि 20 रुपये जास्त दिले, म्हणजे एकूण किंमत किती झाली? 25 रुपये. म्हणजे बाजारभाव झाला 25 रुपये. मग बाजारभाव कसं करताय आपण? तर बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत अधिमूल्य. दर्शनी किंमत किती आहे? 5 रुपये आणि अधिमूल्य आहे 20 रुपये. मग बाजारभाव झाला रुपये 25. म्हणजे आता एका शेअरची किंमत 25 रुपये आहे. एका शेअरची किंमत 25 रुपये. आपण 20000 रुपयाचे शेअर्स घेतले, म्हणजे किती शेअर्स घेतले? एका शेअर्सला 25 रुपये. मग असं याला भागले की आपलं उत्तर मिळणार आहे. पण आता आपण डायरेक्ट भागाकार नाही करणार. आपण काय करतोय? एकूण गुंतवणूक बरोबर काय करतोय? शेअर्सची संख्या जी आपल्याला शोधायची आहे, अजून शेअर्सची संख्या गुणिले त्याला काय करतोय? शेअरच्या संख्येला बाजारभावाने आपण गुणतोय. तर मग शेअर्सची संख्या आपल्याला माहित नाहीये, बाजारभाव मात्र आपल्याला 25 रुपये आहे. त्यामुळे शेअर्सची संख्या आहे असे येणार आहे. शेअर्सची संख्या एकूण गुंतवणूक मात्र आपल्याकडे आहे 20000 रुपये. 20000 रुपये. तर शेअरची संख्या आहे कसं राहणार आहे? बघा शेअर्सची संख्या बरोबर काय करणार आहे आपण? 20000 हे
25 इकडे आल्यानंतर भागिले मध्ये जाईल, भागिले 25. तर 25 न 25 एके 25, 25 आठे 200 आणि हे 20 आहे असं कॅरी होणार. म्हणजे आता शेअरची संख्या किती येणार आहे? शेअरची संख्या येणार आहे 800. ठीक आहे. तर बघा तुम्हाला अनेक समजून सांगता हे गणित, जर तुम्हाला नेटचा प्रॉब्लेम आला असेल तर त्यांना परत एकदा हे गणित समजेल. तर श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये किंमत दिलेली, 20,000 रुपये किंमत, एकूण किंमत दिली आणि त्यांनी 5 रुपये दर्शनी किमतीचे अधिमूल्य 20 रुपये देऊन शेअर्स खरेदी केले. म्हणजे 5 रुपयाचा एक 5 रुपये एक ही दर्शनी किंमत असलेला आणि 20 रुपये अधिमूल्य म्हणजे जास्तीची किंमत देऊन त्यांनी शेअर्स खरेदी केले. किती माहित नाही. बाजारभाव किती होता? दर्शनी किंमत 5 रुपये, अधिमूल्य 20 रुपये, बाजारभाव 25 रुपये. म्हणजे 25 रुपयाला एक शेअर्स त्यांनी खरेदी केला. तर एकूण किती रुपये दिले? 20,000 रुपये दिले. मग आपल्याला शेअरची संख्या गुणिले बाजारभाव केला आणि एकूण गुंतवणूक 20,000 होती. बाजारभाव माहिती आहे, शेअरची संख्या माहिती नाही, शेअरची संख्या आहे अशी राहिली. 25 इकडे आल्यानंतर त्याला भागिले केलं. 25 एके 25, 25 आठे 200 आणि हे 20 आहे असं आले. म्हणजे आता एकूण शेअरची संख्या किती आहे? 800. ठीक आहे. तर हा पूर्ण एवढा भाग होता आज आपल्या शिकवणीमध्ये. तर लक्षात ठेवा, 2 उदाहरणं समजा, तिसरं आणि चौथं. तुम्हाला ही उदाहरणं मला सोडवून आज पुन्हा एकदा व्हॉट्सअप करायची. चांगले विद्यार्थी दररोजच्या दररोज न चुकता व्हॉट्सअप करा. जे ज्यांना निर्लज्ज आहेत, नालायक आहेत, ते काय पाठवण्यात आलेले. आणि 6वा प्रश्न जर तो मोठा आहे म्हणून एवढा प्रश्न असणार आहे, त्यामुळे आपण 6वा प्रश्न उद्याच्या तासाला घेणार आहे. पण लक्षात ठेवा की दररोज आपलं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये दररोज एवढा सेक्शन रेग्युलर आपला चालू राहणार आहे. ठीक आहे. आणि हे शिकवलेलं पुन्हा शिकवलं जाणार नाहीये. तर या एकदा तास संपलाय हा. पुढचं लेक्चर तुमचं